नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कारगिलमधून. कालच्या ब्लॉगमध्ये आपण कारगिल विजय दिवस सेलिब्रेशन पाहिलं होतं. त्यानंतर मग आम्ही इथे हॉटेलवर आमच्या आलो, लंच केला आणि पुन्हा आम्ही आता लेहला जाण्यासाठी निघालो आहे. जाताना वाटेमध्ये काही पॉईंट्स आहेत, तर तिथे थांबू, थोडा वेळ फोटोग्राफी करू आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघू. आत्ता आम्ही मुलबेक चंबा या मठामध्ये आलो आहे आणि इथे मैत्रेय बुद्धाची दगडामध्ये कोरलेली 30 फूट उंचाची खूप जुनी मूर्ती आहे. तर चला ती पाहूया आपण. चला इथे मंदिरात जाऊया. ओ माय गॉड, सुंदर, बापरे. अच्छा, या मठामध्ये दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. हे असं ॲक्च्युली फिरवायचं असतं, ब्लेसिंग्स असतं त्याच्यामध्ये, मंत्र दिलेलं असतं, ते ब्लेसिंग्स आहेत. आत्ता मी ज्या मठामध्ये गेले होते त्याच्याबद्दल इथे बघा थोडक्यामध्ये माहिती लिहिलेली आहे. हे बघा, ही जी स्टॅच्यू दिसते मूर्ती, ती मूर्ती जी आपण आता आतून बघितली ती हीच मूर्ती आहे, ही वाली. मठामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता नमकीला पासला आलो आहे. याला पिलर ऑफ द स्काय पास म्हणून पण ओळखलं जातं. हा नमकीला पास 12,198 फूट उंचावर आहे. आम्ही कारगिलला जाताना ज्या हॉटेलमध्ये लंच केलं होतं त्याच हॉटेलमध्ये आत्ता आम्ही चहा पिण्यासाठी आलो आहे. एवढा क्लिअर चंद्र आयुष्यात लपला लपला. लपलास काय झाडामागे, लपलास काय आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही लेहच्या हॉटेलवर पोचलेलो आहोत. आज पूर्ण दिवसभर प्रवास झाला आहे, त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं आहे. आता थोडं फ्रेश होतो, डिनर करतो आणि मग आराम करणार आहोत.
सर्वांना शुभ सकाळ. आज आहे आमच्या टूरचा डे 6. तर तुम्हाला दाखवते आमचा रूम कसा होता तो. हा आहे आमचा रूम. रूम खूप छान होता, एकदम स्पेशियस होता आणि रूमच्या खिडकीतून हा सुंदर नजारा सकाळी उठल्यावर पाहायला मिळत होता. खूप सुंदर वाटत होतं. लेह लडाखची टूर अप्रतिम आमची झाली होती. हे बघा खिडकीच्या इथे बाजूलाच हा इथे वॉशरूम होता. हा इथे बाजूलाच मोठा मिरर होता आणि ही आहे मी तयार झाले आमच्या पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी. या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय हिंद.